नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्यूशन चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 अंकी संख्याचं स्क्वेअर 3 डिजिटची व्हॅल्यू। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 100 ते 200 पर्यंत स्क्वेअर कसे करतात ते पाहिलेलं आहे। तर आपण त्याचा एक एक्झाम्पल घेऊया। समजा आपल्याला 115चा वर्ग करायचा आहे, तर आपण 115 ही 100 पेक्षा कितीने मोठी आहे, तर 15 ने मोठी आहे। तर 15 ने मोठी आहे, तर ते 115 मध्ये हे 15 ॲड करायचे, झाले किती 130 आणि 15चा स्क्वेअर करायचा। जेवढ्या संख्येने 100 पेक्षा जेवढ्याने जास्त असेल त्या संख्येने ॲड करायचं आणि जेवढ्याने जास्त असेल त्या संख्येचा स्क्वेअर करायचा। 15चा स्क्वेअर 225, तर इथे 130 प्लस 225 ॲड करताना 2 डिजिट बाहेर सोडायचे आणि नंतर तिसरा डिजिट आतमध्ये घेऊन बेरीज करायची। तर इथे काय झालं, 5 2 2 आणि 0 2 3 आणि 1 हा आलेला आहे 115चा स्क्वेअर 132.25। तर मित्रांनो, 100 ते 200 पर्यंतचा स्क्वेअर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, ते आपण पुन्हा एकदा पाहू शकता। आता आपण पाहणार आहोत 200च्या पुढचे म्हणजे 1000 पर्यंत प्रत्येक संख्या त्यांचा स्क्वेअर कसे करतात। 200 ते 1000 आता आपण ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। समजा आपण 203चं करायचं आहे स्क्वेअर, 100चं करताना आपण इथे मल्टिप्लाय 1 असतो, 200 करताना इथे 1 असल्यामुळे ते आपण घेत नाही। आता 203चं स्क्वेअर करताना आपण 200 पेक्षा ही कितीने जास्त आहे, 3ने, तर 203 प्लस 3ने जास्त म्हणजे 3 ॲड करायचे। 203 आणि 3 206 आणि आपण 3चा स्क्वेअर लिहून घ्यायचं। 3चा स्क्वेअर आहे 09। 3चा स्क्वेअर 09। पण इथे काय आहे मित्रांनो, तर 203 ही व्हॅल्यू आहे, तर 203 असल्यामुळे आपण हे जे काढतोय 206 त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचा। 2 × 206 आणि त्यानंतर 09 आपण घ्यायची। तर 2 × 206 गुणिले 2 6 2 12 शी 2 हातच्याला 1 2 0 0 आणि 1 1 2 2 4 412 आणि हा 09 तो मागे लावून टाकायचा। तर आपल्याला आलेला आहे 203चा स्क्वेअर 41209। त्याचप्रमाणे आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत, 206चा स्क्वेअर पाहणार आहोत। 206चा स्क्वेअर, आता इथे 206 आले म्हणून 2ने मल्टिप्लाय करायचं। 100च्या रेंजमध्ये असेल 100 ते 200 तर 1ने मल्टिप्लाय। आता इथे 206 म्हणजे 2 × 206 प्लस 6 212, 6चा स्क्वेअर 6 6 36, ते लिहून ठेवायचं। 212 गुणिले 2 2 2 4 2 1 2 2 2 4 424 आणि 36 2 डिजिट आहेत म्हणून ते 36 मागे लावून ठेवायचे, झालं 206चा स्क्वेअर। मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण काढत आहोत। आता आपण तिसरा एक्झाम्पल पाहूया, 217चा स्क्वेअर। आता हे मित्रांनो सोडून पहा तुम्ही। तर काय करायचं, 200च्या रेंजमध्ये आहे म्हणजे 2 × 217 प्लस 17 17 2 34 234। 17चा स्क्वेअर आपण किती ते तोंडावर पाठ पाहिजे मित्रांनो, 17चा स्क्वेअर आहे 289। आपण 2 डिजिटचं स्क्वेअर कसं काढायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे, तर ते एकदा पाहून घ्या तुम्ही, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत। तर इथे काय झालं, 4 2 8
3 दुणे 6, 2 दुणे 4, 468 आणि हे 289. आता इथे 3 डिजिट आहेत, त्यामुळे हे 2 डिजिट आपण बाहेर घ्यायचे आणि पहिला आतमध्ये घ्यायचा 289. इथे क्रॉस आले 9, 8, 8 आणि 2, 10 शी 0, 1, 6 1, 7 आणि इथे 4, 47089. हा आला आपला 217चा स्क्वेअर. तर मित्रांनो, आता आपण 300च्या रेंजमधला एखादा एक्झाम्पल पाहूया. समजा आपल्याला 307चा स्क्वेअर करायचा आहे. तर मित्रांनो, इथे 307चं आलं म्हणजे 300 ते 400च्या मध्ये आलं, तर याला 3 × 307 आणि हे एक्स्ट्रा किती 7, 7 दुणे 14 म्हणजे 314. 7चा स्क्वेअर 49. आता यांचं मल्टिप्लाय करायचं. 4 त्रिक 12 2, हातच्याला 1, 3 1 3 1 4, 3 त्रिक 9, 942 आणि हा 49 इथे लावायचा. 94249 हा आपला 307चा वर्ग आहे. मित्रांनो, अगदी 1 मिनिटाच्या आत आपण सॉल्व करू शकतोय, किती मोठा स्क्वेअर असू द्या. तसं आपण 307 गुणिले 307 करायला घेतलं तर खूप मोठं होणार आहे. आपण समजा करायला घेतलं तर 7 7 49 9, हातच्याला 4, 7 0 0 आणि 4 4, 7 त्रिक 21. त्यानंतर इथे 0, 7 ने 0ला 0 0 0 0, 3 0 0, पुन्हा इथे डबल 0, 7 त्रिक 21 1, हातच्याला 2, 3 0 0 आणि 2 2, 3 त्रिक 9, यांची ॲडिशन 9 4, 1 ना 1 2, 2 ना 2 4, 942 49. हाच आन्सर आलेला आहे मित्रांनो. याला खूप वेळ लागतोय, आपण ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला इझी पडतं. तर आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. 400च्या वरचा आपण 422 घेऊया. 422चा स्क्वेअर. तर मित्रांनो, 422 मध्ये 4 घ्यायचं इंटू, कारण की 400च्या रेंजमधलं आहे. 4 इंटू 22चा 22 अधिक 22 44 म्हणजे 444 आणि 22चा स्क्वेअर मित्रांनो, आपण 2 डिजिटची ट्रिक्स आपल्याला माहितीच आहे. 22चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 04 आणि या 2चा 04, त्यानंतर 2 दुणे 4, 4 दुणे 8, तर इथे 1 सोडून 8 लिहायचं. 4 8 आणि 0 8, इथे 4. 484 हे 22चं स्क्वेअर आहे, तर ते आपण इथे ॲड करायचं. आता यांचा अगोदर आपण गुणाकार करून घेऊया. 4 चौक 1606, हातच्याला 1, 4 चौक 16 आणि 1 1707, 4 चौक 16 आणि 1 17, 1776 प्लस हे ॲड करायचे. त्याचं काय 2 डिजिट बाहेर 484. 4 आणि 0 4, 8 आणि 0 8, 6 ना 4 10 शी 0, हातच्याला 1 7 आणि 1 8 ते 7 1. तर हे आपल्याला 422चं स्क्वेअर आलेलं आहे 1,78,084. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणत्या पण संख्येचा स्क्वेअर काढू शकतो. आता समजा 400च्या वरती 500चं घेतलं, 503चं स्क्वेअर, तर इथे आपण 5ने मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू याच्यामध्ये 506 झाले, 3चा स्क्वेअर 09, त्यानंतर 5 इंटू 5 06, 6 पंचे 30 0, हातच्याला 3, 5 0 0 आणि 3 3, 5 25 आणि हे 09. आपला आन्सर आलेला आहे 2,53,503चा आन्सर. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतोय. मित्रांनो, आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासमोर.
तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.